स्टार्ट ऑफ द एव्हरी इयर आपण सर्वच जिमला जाण्याचं रिझॉल्युशन करतो, पण एका महिन्यातच हे रिझॉल्युशन रिझॉल्व देखील व्हायला लागतं. आपण रिझॉल्युशन का करतो? तर रिझॉल्युशन हे ट्रान्सफॉर्मेशनसाठी केले जातात. मला असं वाटतं की हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्यात रोज एक छोट्या बदलाने झालं पाहिजे. म्हणजेच काय, तर आपण आपल्या कामात रोज एक छोटा बदल करू शकतो. म्हणजे वर्षाच्या शेवटी आपण 365 चेंजेसनी ट्रान्सफॉर्म होतो. पण मग रोज नेमकं काय करायचं किंवा रोज असा कोणता बदल करायचा? तर फार कठीण नाही, खूप सोपी पद्धत आहे. आपण रोजच्या कामात हे छोटे छोटे चेंजेस करून आपलं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू शकतो. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ॲडिक्शन असेल तर ते ॲडिक्शन दूर करण्यासाठी तुम्ही रोज छोटासा एक प्रयत्न नक्कीच करू शकता. तुम्हाला जर राग येत असेल, अति चिडचिड होत असेल, तर त्यावरती लगेच रिॲक्ट करू नका. 5 मिनिटं शांत राहून मग त्यावर रिस्पॉन्ड करायला शिका. घरात किंवा ऑफिसेसमध्ये तुमची जी रोजची कामं आहेत, ती रोज नवीन पद्धतीने आपण कसं करू ह्यावर लक्ष द्या. जर एन्झायटी आणि स्ट्रेस वाढत असेल, तर त्यावेळेत एक दीर्घ श्वास घ्या आणि माइंड कोणत्या चांगल्या किंवा आवडत्या गोष्टीवरती डायव्हर्ट करता येत असेल, तर त्यावर फोकस करा. त्याने तुमची एन्झायटी आणि स्ट्रेस लेवल कमी होऊ शकतो. आणि दिवसातून कमीत कमी 5 मिनिटं ब्रीद इन, ब्रीद आउट ही एक्सरसाइज नक्की करा. ह्याने तुम्हाला खूप फायदे होतील आणि हे मायक्रो चेंजेस तुम्हाला 365 चेंजेसनी ट्रान्सफॉर्म करण्यात मदत करतील. हे छोटे छोटे बदलच तुमच्यात ट्रान्सफॉर्मेशन आणू शकतात आणि त्याला आपण खरं रिझॉल्युशन म्हणू शकतो. आणि वर्षाच्या शेवटी तुम्ही तुमच्यातलाच एक नवीन रूप बघू शकता. अशा प्रकारच्या ह्या नवीन रिझॉल्युशनसाठी तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट. अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी किंवा न्यूमरोलॉजिकल कन्सल्टेशनसाठी मी दिल्या गेलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता. थँक्यू.